स्कोररच्या भूमिकेमध्ये आपणास पाहायला मिळेल. अख्खा या दिवसाच्या या भूमिकेमध्ये स्कोररचे मित्र आमचे चिराग असतील. एक चांगला आवाज मात्र पोहोचवला आपल्यापर्यंत आणि जाऊया मॅच कडे. आता कृपया स्पीडअप करायचे विनंती असेल. जाऊया मैदानाकडे स्पीडअप करायचे. मिलिंद दादा आणि गोकुल दादा विनंती असेल आपणास, कारण की आपल्या मॅचेस अजून 2 खेळवायचे आहेत. विनंती असेल स्पीडअप करायचे. आणि साने इलेव्हन संघाचा कर्णधार कृपया आपणास विनंती असेल की स्पीडअप करायचे. सालामी जोडी गेली आहे मैदानामध्ये. पाहायला गेले तर युवराज आणि मयूर. मागच्या मॅच मध्ये चिराग पाहायला गेलं तर निश्चितच एका मोठ्या फटक्यांची आतिषबाजी केली, तो म्हणजे मयूर. उजव्या फलीचा फलंदाज मयूर मात्र भूषणवरती घणाघाती प्रहार केले आणि विजयाच्या घरात जाऊन पोहोचला होता तो जय हनुमान 11 संघ. आणि आता मात्र येतोय तो सलामीचा फलंदाज मात्र मैदानात जोडी दाखल होत्या युवराज आणि त्याच्या समवेत असेल मयूर. पहिला चेंडू पडतो यावेळी खेळपट्टी भरतीये. चांगला चेंडू उडवलाय यावेळी. चेंडू उंचावरती जातोय. दोन्ही क्षेत्र चेंडू खाली. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय. 1 बाउन्स येतोय 4 धावांसाठी. मान्य विश्वनाथ दादा मुने आपणास विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थान पण न पाहिजे. आणि जाऊया मैदानाकडे. पाहायला गेलं तर चिराग पहिला चेंडूवरती निघतच म्हटला. चांगला फटका लगावला. चेंडू मात्र पॉइंटच्या डोक्यावरून सलामी टोकत गेला. या 4 धावांसाठी आला. 4 धावांच्या मदतीने इथे धावफलक जाऊन पोहोचताय ते 4 या अंकावरती. अकाउंट ओपन केलंय का मोठ्या फटक्याने. पाहायला गेलं तर आता मात्र नियोजन थोडं बदलण्यात आलं या चेंडूवरती, कारण की एक फटका लगावला युवराजने. युवराज नंतर काहीतरी मात्र चेंडू द्यायचे विनंती असेल कमिटीकडे. चेंडू पुरवायचे विनंती असेल आपणास. जाऊया मैदानाकडे. मात्र आता पाहायला गेलं ना तर चिराग एक चेंडूची फेकी झाली आतापर्यंत. गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. निशांत असेल. एक चांगली गोलंदाजी मात्र शैली पाहायला मिळते. कट ज्याच्यातून पाहायला मिळतात. चांगला टॅप केला यावेळी चेंडू. इथे मात्र एक धाव मिळेल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र एका धावेने इथे धावफलक जोडलं जाईल. ते मात्र 5 या आकड्यावरती. इथे मात्र मयूरला थोडी मात्र जीवनदान भेटलं, कारण डायरेक्ट हिट झाला असतं तर काहीतरी मात्र मयूरला परतावा लागला असतं. पाहायला गेलं तर आता 2 चेंडूंची फेकी झाली आतापर्यंत. पाहायला गेलं तर धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. ती मात्र जय हनुमान 11 संघाची. पाहायला गेलं पुढचा चेंडू असेल फेस करतोय मयूर धुले. चांगला ठोका मात्र इथे फटका खेचतोय. इथे गॅप मध्ये ढकललाय चेंडू. इथे चेंडू येतोय. चेंडू जातोय मात्र फिल्डरच्या शरीराला लागून मात्र येतोय चेंडू. 4 धावांच्या मदतीने 4 धावांच्या मदतीने धावफलक जोडलं गेलाय. ते टोटल 9 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी झाली आहे आणि 9 धावसंख्या जाऊन पोहोचले. 9 या आकड्यावरती आहे. मयूरला कुठेतरी मात्र आता मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करण्यासाठी रोकावं लागेल त्या निशांतला, कारण की आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी झाली आहे. तर डेटचं सर्कल सजलाय. मोठा फटका मारण्याच्या बेतामध्ये मिस टाइम फटका होतोय. चेंडूचा ना फलीचा काही संपर्क झाला नाहीये यावेळी. इथे चेंडू येतोय निर्धाव. पुढचा चेंडू असेल यावेळी. इथे कार्पेट सध्या चेंडू. इथे चेतन चेंडू खाली येतोय. इथे चेंडू चुकी करतोय. मिस टाइम होतोय. आतापर्यंत चिराग सर पाहायला गेलं तर 5 चेंडूंची फेकी झाली आहे. धावफलकावरती धावा आल्या त्या 10. शेवटचा चेंडू असेल पिबांच्या षटकातला. एक मोठा फटका येणार का या चेंडूवरती. बॉलिंग ट्रॅक वरती आहे निशांत. पाहायला गेलं तर चांगला फटका. इथे मात्र दिशा दाखवली. जे चेंडू जातोय 1 बाउन्स येतोय. 4 धावांसाठी चौकार. चेंडू पुरवायच्या मैदानात विनंती असेल कमिटी मेंबर्स. पहिला गेलं तर पिबांचं षटक आलं. निशांतने मात्र धावफलकावरती धाबा खर्च केल्या आतापर्यंत. त्या टोटल 14 असतील. अशा रीतीने मात्र फलंदाजी केली तर निश्चितच मात्र 60च्या घरामध्ये जाईल. निश्चित अशी फलंदाजी जर मयूर आणि युवराजच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर. आतापर्यंत पिबांचं षटक संपलं. 7 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत.
जर 2 षटकार आले बॅक टू बॅक तर शैलेश मोरे यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइस असेल. इथे एटीएम ओपन झालंय मात्र दोन्ही फलंदाजांसाठी 2 बॅक टू बॅक 2 षटकार आले तर 100 रुपयाचं पारितोषिक शैलेश मोरे यांच्याकडून असेल. ती दुसरा षटक घेऊन येतोय स्वतःचा वैयक्तिक संघासाठी दुसरा चेतन. एका षटकाच्या समाप्तीनंतर P1चं षटक संपलं. P1च्या षटकानंतर धावपल करती धावा आल्या टोटल 14. सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर धावा खूप कमी येत होते मात्र आता दुपारच्या सत्रामध्ये एकदम खणखणीत मात्र निश्चितच भरपूर धावा येण्याची मात्र इथे पाहायला गेलं तर. आणि आता स्ट्राईक इनसाठी खेळतो मयूर मात्र ज्याने भूषणला 3 फटके लगावले होते निश्चितच तोच मयूर मात्र आता स्ट्राईक इनसाठी खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय डावखुरा हालताचा गोलंदाज असेल चेतन. सामना स्पीडअप करायचं विनंती असेल साने युलन संघाच्या कर्णधाराला कृपया की स्पीडअप करायचं आपणास. पहिला चेंडू घेऊन येतो चेतन डावखुरा गोलंदाज स्वतःचा वैयक्तिक संघासाठी दुसरा मयूरसाठी. स्लोअर पद्धतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन पहिल्या चेंडूवरती चेंडूचा ना फलीचा काही संपर्क झाला नाहीये. चेंडूवरती फली खाली राहिले यावेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. या चेंडूवरती मात्र पुढचा चेंडू यावेळी येतोय चेतनचा दुसरा चेंडू असेल मयूरसाठी. चांगला दिशा दाखवले यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय चेंडू उंचावरती क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे एक धाव मिळते एका धावेच्या मध्ये धावफलक जोडलं जाईल ते 15 या आकड्यावरती. दोन चेंडूंची फेकी झाली आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती असेल आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. आता दुसरा षटक मात्र चेतन टाकतोय स्वतःचा वैयक्तिक संघासाठी दुसरं 2 चेंडूंची फेकी झाली आतापर्यंत. पुढचा चेंडू फेस करेल युवराज. देखना फटका यावेळी गॅप मध्ये टाकला चेंडू. इथे चेंडू अडवण्यात यशस्वी होतो यावेळी. इथे मात्र 2 धावा कंप्लीट 2 धाव्यांच्या मध्ये धावा जोडल्या जातील इथे 17 या आकड्यावरती. धवलकरती धावा आल्या तर 17. चिराग सर आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली हाणामारी मात्र 3 चेंडूंची फेकी झाली आतापर्यंत. पुढचा चेंडू असेल यावेळी दिशा दाखवण्याचं काम केलं. इथे चेंडू थांबणार नाहीये. इथे चेंडू होतोय 2 धावा कंप्लीट. तिसरी धावसाठी यावेळी प्रयत्न 2 धाव्याने धावफलक जोडलं जाईल ते आतापर्यंत 19 या आकड्यावरती. धवलकर धावा आल्या तर 19 आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी झाली आहे. पाहायला गेलं चांगली गोलंदाजी. मान्य इथे बक्षीस लागते मान्य श्री नंदुकुमार दादा मोरे यांच्याकडून मात्र बॅक टू बॅक षटकार आलं तर दोन्ही फलंदाजांसाठी षटकार आलं तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र अवांतर धाव जोडली जाते. मिलिंद सर जमिनीने समांतरात करतात अवांतर धावाने जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. जर षटकार आला तर नंदू दादा मोरे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइस असेल. एक एटीएम ओपन झाले पाहायला गेलं तर निश्चितच एक षटकार खेचायचे आणि 501 रुपयाचं मात्र एटीएम आपल्या खिशामध्ये मात्र घ्यायचे. विषय मात्र आता पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत पाहायला गेलं तर 20 आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल चेतनचा. देखना स्ट्रोक चेंडू उंचावरती उडलाय. इथे लक्ष्मण येतोय. इथे लक्ष्मण मात्र चेंडू दान करतोय. इथे 2 धावा 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जोडला जाईल. अशा वेळी मात्र इथे कर्णधाराने थोडी चुकी केली आहे. या चुकीला माफी नाहीये. या चुकीने मात्र धावफलक जोडलं जाईल टोटल 22 या आकड्यावरती. पण मात्र सलामीचा बॅटर परतला असता जर ही झेल टिपली असती तर. पुढे थोडी लक्ष्मण चुकी करताना दिसला. बॅकअप साठी 2 प्लेयर आले होते पण मात्र काही मात्र चेंडू मात्र जमिनीला दान झाला. यावेळी पाहायला गेलं तर आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडूची फेकी झाली आहे. 5 चेंडू धावा आल्या 22 रन्स. देखना स्ट्रोक यावेळी येतोय चेंडू येतोय खणखणीत 47 से निकलती गोले. यावेळी येतोय मात्र षटकार. जर युवराज कडूच्या फलीतून 3 षटकार आले तर अनिकेत
कडू यांस कडू मात्र 1100 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र कॅश प्राइज जमा होते युवराजसाठी निश्चितच पाहायला गेलं तर प्रत्येक षटकारासाठी मात्र इथे फलंदाजांना पारितोषिक लागलाय मात्र या षटकाराने मात्र आता कॅश प्राइज ओपन केलं एटीएम ओपन केलं आपल्या नामावरती खात्यावरती जमा झाले पाहायला गेलं तर नंदकुमार दादा मोरे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलं युवराजसाठी पाहायला गेलं चांगला फटका मात्र दर्जेदार फटका या फटक्याने धावफलक जाऊन पोहोचलं ते संघाचं 28-28 रन्स आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ संपला 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या ज्या हनुमान 11 संघाच्या त्या 28 बॉलिंग ट्रॅक वरती येतोय तिसरा षटक घेऊन कर्णधाराने मात्र आता जबाबदारी सोपवली आहे पाहायला गेलं तर बॉलिंग ट्रॅक वरती येतोय करण असेल तिसरं षटक पहिला चेंडू मयूरसाठी यावेळी दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता फटका फसला इथे स्वैर चेंडू येतोय अवांतर धाव जोडली जाते धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती आतापर्यंत ती 29 रन्स 29 आकड्यावरती असेल चांगला फटका यावेळी दर्जेदार फटका इथे फटका फसतो आहे क्षेत्ररक्षक येतोय इथे फटका फसला मयूरला परतावं लागतंय पहिला हादरा मयूरच्या स्वरूपामध्ये जय हनुमान 11 संघाला न्यू बॅटर मात्र आपण नाव सांगायचे दिनेश जातोय न्यू बॅटर मात्र मयूरची जागावर न्यू बॅटर मयूर दिनेश येतोय पाहायला गेलं तर चिराग सर आतापर्यंत पाहायला गेलं तर मयूरला परतावं लागलं मात्र आतापर्यंत जेव्हा चिराग सर तिसरा षटक आलं तिसऱ्या षटकावरती मात्र इथे पहिला चेंडू स्वैर टाकला स्वैर चेंडू नंतर कमबॅक केलं ते करणने असेल आतापर्यंत एक चेंडूची फेकी झाली आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावरती असेल कारण की विजयाच्या घरात जायचे असेल तेवढे दोन्ही संघ बलाढ्य तेवढे दोन्ही संघ ताकदवान आहेत पाहायला गेलं तर दोन्ही संघांना तेवढेच गोलंदाजीची चांगली गोलंदाजीची शैली आहे पाहायला गेलं तर तसेच जेव्हा मैदानाकडे दिनेश गेला न्यू बॅटर मैदानामध्ये असेल पहिला चेंडू असेल करणचा फटका समोर खेचला यावेळी बी शेप मध्ये फटका सजवला इथे चेंडू चुकी करतोय क्षेत्र चुकी चेंडू जातोय सलामी टोकत जातोय 4 धावांसाठी येतोय चौकार 4 धावांच्या मदतीने इथे धावफलक जोडलं गेलं ते संघाचं टोटल 33 रन्स 33 या आकड्यावरती अशी चुकी मात्र वारंवार मात्र सानिया इलेव्हन संघ कुठेतरी चुकी करताना दिसतोय पाहायला गेलं तर या 4 धाब्याने मात्र इथे धावा जोडल्या गेल्या त्या 33 आकड्यावरती पुढचा चेंडू असेल करणचा फटका मोठा खेचण्याच्या बेतात थोडा मात्र जमिनीला समांतर हात करतात पंच अवंतर धाव मिळते अवंतर धाब्याच्या मध्ये इथे धावफलक जोडलं गेलं संघाचं आतापर्यंत ते 34 रन 34 आकड्यावरती असेल एक चेंडूची फेकी झाल्यानंतर लगेच स्वैर चेंडू टाकतोय कारण थोडं चुकी करताना दिसतोय पाहायला गेलं चिराग सर आतापर्यंत 2 चेंडूची फेकी झाली 2 स्वैर चेंडू टाकलेत तिसरं षटक घ्या
चांगला फटका खेचण्याच्या बेतामध्ये मिस टाइम फटका झाला. यावेळी पाहायला गेलं तर मिस टाइम फटका आणि इथे निर्धाव चेंडू ही सांगता झाली आहे. या चेंडूवरती 3 चेंडूंची फेकी झाली आतापर्यंत पाहायला गेलं तर. यावेळी चांगला फटका खेचण्याच्या बेतामध्ये इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू ही सांगता होतीये. पाहायला गेलं तर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 रन्स आणि 4 चेंडूंची फेकी झाली आतापर्यंत. टॅप केला चेंडू पॉइंट मध्ये ढकलला क्षेत्र चेंडू खाली येतो. इथे एक धाव मिळते. एका धावेने धावफलक जोडलं जाईल. 35 या आकड्यावरती 35 रन्स. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू बसेल. करणचा धावसंख्या 35 या आकड्यावरती आतापर्यंत पाहायला गेलं तर पुढचा चेंडू असेल यावेळी. फटका उंचावरती चेंडू जातोय. सलामी ठोकत ठोकत येतोय. 6 धावेसाठी षटकार. या 6 धावेने धावफलक जोडले गेले संघाचं ते आतापर्यंत पाहायला गेलं तर 41 या आकड्यावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 41 या आकड्यावरती आहे. कृपया टीम मीटिंग नको विनंती असेल. मिलिंद सर आपण स्पीडअप करायचे. जेव्हा मैदानाकडे चांगला फटका मात्र शेवटच्या चेंडूची थोडी चुकी आणि फटका जाऊन पोहोचला. 6 धावेसाठी 6 धावेने धावफलक जोडलं गेलं. 41 या आकड्यावरती आता 34 षटक स्वतःच पहिलं संघासाठी 4था बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. हेमंत पेमारे असेल बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला गेलं तर. आता चिराग सर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावफलक धावा आल्या. 41 रन्स. पहिला चेंडूवरती फटका उंचावरती खेचला. इथे चेंडू मात्र इथे फटका बसतोय. परतावा लागताय. इथे चांगला जजमेंट केला निशाने आणि निशाने चांगली मात्र क्षेत्ररक्षण केलं. यावेळी दिनेशला मात्र परतावा लागताय. दुसरा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रय देतोय. बॅक टू पॅव्हिलियन. मैदानाकडे नेऊ बॅटर मात्र ओमकार येतोय. दिनेशची जागा भरवण्यासाठी आतापर्यंत धावफलकावरती धावा आल्या त्या 41 या आकड्यावरती. एक चेंडूची फेकी झाली आतापर्यंत. विकेट परतावा लागला. पहिल्या चेंडू चांगली गोलंदाजी चांगली क्षेत्ररक्षण निशांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चांगला झेल टिपला. पुढचा चेंडू ओमकारसाठी असेल. हेमंत पेमारे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला चेंडू फेस केला तो दिनेशने परतावा लागला दिनेशला. दुसरा चेंडू हेमंत पेमारेचा ओमकारसाठी असेल. अप्रतिम चेंडू. यावेळी जागा खेळपट्टी सोडण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. इथे परतावा लागतंय ओमकारला. यावेळी पहिला चेंडूवरती ओमकार परतावा लागला. धावफलकावरती धावा आल्या आतापर्यंत. कुठेतरी रोख लावण्याचं काम केलं चिराग सर आतापर्यंत पाहायला गेलं तर. धावसंख्या 41 या आकड्यावरती स्थिरावली आहे. 2 चेंडूंची फेकी झाली आहे आतापर्यंत पाहायला गेलं तर. आता शुभम डोले येतोय. न्यू बॅटर शुभम डोले येतोय पाहायला गेलं तर. आता पाहायला गेलं ना चिराग सर धावसंख्या स्थिरावली या 2 चेंडूवरती. धावसंख्या 41 या आकड्यावरती आहे. स्पीडअप करायचा. पुढचा चेंडू असेल यावेळी हेमंत पेमारेचा युवराज साठी. यावेळी फटका बसला. इथे जज करतोय. काही चुकी यावेळी चुकी करतोय. इथे मात्र विकेट हॅट्रिकची चान्स होती यावेळी पाहायला गेलं तर. इथे मात्र पाहायला गेलं तर आता चांगल्या फलंदाजी मात्र झेल सोडतोय हेमंत पाहायला गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आतापर्यंत 42 रन्स.
3 चेंडूंची फेकी झाली, अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू नवीन बॅटर शुभम यावेळी येतोय. चांगला फटका मारण्याच्या बेतामध्ये इथे कार्पेटचा पद्धतीचा चेंडू ढकलला, इथे पुश केला, 1 धाव मिळते. एका धावेमध्ये समाधान, एका धावेच्या मध्ये धावसंख्या जोडली जाईल संघाची आतापर्यंत ती 43 रन्स 43 या आकड्यावरती येते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूनंतर धावपाल करती धावा आल्या 43. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सामन्यास सुरुवात करायचं विनंती असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावरती. 4 चेंडूंची फेकी झाली आहे, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पण ट्रॅक वरती हेमंत स्ट्रायकिंग साठी घेतो. अजून सलामीचा फलंदाज युवराज कडू. चांगला फटका, इथे फटका उंचावरती गेला, इथे 1 धाव मिळते. दुसरी धावसाठी यावेळी प्रयत्न, इथे 2 धावा कंप्लीट. पंचाकडे अपील, मात्र चांगला निर्णय, मात्र इथे नॉट आउट. ते 2 धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची आतापर्यंत पाहायला गेलं तर 45 रन्स 45 या आकड्यावरती पाहायला गेलं तर. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या 45 या आकड्यावरती. लास्ट चेंडू असेल, शेवटचा चेंडू आहे. चांगला फटका लगावण्याच्या बेतात पुन्हा एकदा चेंडू उंचावरती. इथे मात्र 1 धाव मिळते. दुसरी धावसाठी यावेळी प्रयत्न मैदानात. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मध्ये इथे धावफलक जोडले जाईल. धावसंख्या 47 येणार आहे. अठ्ठेचाळीस धावांचा टार्गेट असेल. येणारे 24 चेंडू 24 बॉल्स इन 48 रन्स टू विन इन सानी इलेव्हन संघ पाहायला गेलं तर